आणि आता पुढली बातमी आहे पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणामधला अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना चौकशीसाठी आणण्यात आलेला आहे। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची आता समोरासमोर चौकशी केली जाते आहे। पुणे क्राइम ब्रांच इथून त्यांना सामाजिक सुरक्षा विभागात आणलं गेलेलं आहे। आपल्या पुण्यातल्या प्रतिनिधी देवयानी आपल्या सोबत यावेळेला जोडल्या गेलेल्या आहेत। देवयानी, आता अग्रवाल कुटुंबियांची समोरासमोर चौकशी सुरू असल्याचं कळतंय। यामध्ये विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल एकमेकांसमोर असल्याचं कळतंय। कशा प्रकारे सुरू आहे या प्रकरणाचा आत्ताचा तपास? आपण बघतोय की कालपासूनच खरं तर या प्रकरणाला प्रचंड वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। थोड्याच वेळापूर्वी सुरेंद्र कुमार अग्रवाल म्हणजे जे आरोपीचे आजोबा आहेत त्यांना देखील इथं पुण्यात पोलीस आयुक्तालय जे आहे तिथं आणण्यात आलं। विशाल अग्रवाल म्हणजे मुलाचे वडील यांची सकाळपासूनच इथं चौकशी सुरू आहे। उद्या देखील ही चौकशी कंटिन्यू होऊ शकते असं आपल्याला कळतंय। पोलीस आयुक्तालयात जेव्हा त्यांना आणण्यात आलं तेव्हा आपल्याला प्रचंड गडबड आणि झटापट दिसत होती। त्याचं कारण असं होतं की सुरेंद्र अग्रवाल यांना साधारण त्या बाजूनं इकडं आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना आयुक्तालयातलं जे एक केबिन आहे जिकडे सगळी चौकशी सुरू आहे तिथं त्यांना नेण्यात येत होतं। मात्र हे सगळं सुरू असताना मीडिया अर्थात तिथे उपस्थित होता, त्यांना आत नेण्यात आलं आणि त्याच्यानंतर विशाल अग्रवाल यांच्याबरोबर त्यांचे एक निकटवर्तीय कालपासून इथं उपस्थित होते। ते निकटवर्तीय यांचा थोडासा संवाद झाला मीडियाशी आणि त्यामध्ये मीडिया आणि त्यांच्यामध्ये झटापट झाली। त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही सुरेंद्र अग्रवाल यांच्या बरच अंगावरती गेलात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल मात्र एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाची जी सध्याची चौकशी सुरू आहे त्यावरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। वेळोवेळी आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू। पुणे रॅश ड्रायव्हिंग अपघात प्रकरणामधली आता आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे पोर्शे कारचा अपघात घडला तेव्हा ड्रायव्हर गंगाराम पुजारी शेजारी बसलेला होता। गुन्हे शाखेनं त्याची देखील चौकशी केली आहे। बिघाड असतानाही पोर्शे कार विशाल अग्रवालनं मुलाला चालवायला परवानगी दिली असा जबाब चालकानं पोलिसांना दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या। पण बिघडलेली कार एखादा पिता आपल्या मुलाला कसा देईल असा प्रश्न कोणत्याही सुज्ञान व्यक्तीला पडेल आणि त्यामुळेच पुण्यातील कल्याणी नगरमध्ये 2 जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी हा नवा कांगावा तर नाही ना अशी शंका उपस्थित होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।